नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहतात ॲनालायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ॲनालायझरचं ॲप डाउनलोड करा. या निवडणूक निकाल आणि त्या सगळ्या धिंगाण्यामध्ये सत्ताधारी त्या ठिकाणचे आणि विरोधक, मग जिथं बाहेर भाजप सत्ताधारी तिथं दुसरे विरोधक आणि जिथं विरोधक सत्तेतले तिथं भाजप विरोधक, ह्या सगळ्यांच्या वादविवादामध्ये, टीका टिप्पणी आणि गोंधळामध्ये एक फार महत्त्वाचा मुद्दा जो समोर आलेला आहे तो थोडासा बाजूला पडलेला दिसतो आहे. जनगणना सुरू झालेली आहे आणि ह्या सगळ्या जनगणनेमध्ये जात सांगायची आहे. म्हणजे तो रकाना केलेला आहे. ज्यांना जातीचा संदर्भ पाहिजे आहे, जातीचे फायदे घ्यायचे आहेत, त्यांना ते जात सांगणं आवश्यक आहे. ज्याला ते नकोच आहे तो सरळ सरळ आपली जात काहीतरी स्वतःला हिंदू म्हणून घेईल किंवा अजून भारतीयच म्हणून घेईल, काहीतरी म्हणून टाळेल. आणखी त्याला ते फायदे त्याची सरकारी पातळीवर असतात ते नको आहे. आता ह्या सगळ्या प्रकरणामध्ये विशेषतः महाराष्ट्रात ज्यांनी बाबासाहेबांच्या सोबतीने बौद्ध धम्माचा स्वीकार केला त्या सगळ्यांना नवबौद्ध असे एक संकल्पना आली. आणि खरं तर बौद्ध म्हणून तुम्ही जेव्हा होता, म्हणजे स्वीकारता बौद्ध धम्म, त्याच्यानंतर तुम्ही शीख होता, त्याच्यानंतर तुम्ही इस्लाममध्ये जाता, तेव्हा आपोआपच जाती राहत नाही शिल्लक. सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल तेलंगणातल्या प्रकरणामध्ये दिला की जे कोणी दलित दुसऱ्या धर्मामध्ये गेले असतील त्यांना त्यांच्या दलित असण्याचे फायदे मिळणार नाहीत, याच्यावरती शिक्कामोर्तब केलं. त्याचं वादळ आपल्याकडे आता असं उठलेलं आहे की जे मूळचे महार होते त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि ते नवबौद्ध झाले. आता ते लिहिताना काय लिहिणार? त्यांनी जर आपली मूळची जात नोंदवली, जे महार नवबौद्ध झाले त्यांना पूर्वीच्या ज्या दलितांसाठीच्या म्हणजे ज्याच्या राखीव जागांचे फायदे मिळत होते, सवलती होत्या, त्या तशाच कायम राहाव्या असा आपल्याकडचा नियम आहे. आदेश काढला गेलेला आहे, तसा GR पण आहे तसं. आता अडचण अशी आहे की जर तुम्हाला ते सगळे फायदे पाहिजे असतील तर तुम्हाला तुमची जात नोंदवावी लागेल, किंवा जे नवबौद्ध महार होते पूर्वाश्रमीचे त्यांनाच फायदे आहेत, दुसऱ्यानं कोणा जर नवीन बुद्ध धम्म स्वीकारला तर त्याला ते फायदे मिळणार नाहीत. मग हे स्पष्ट कसं करायचं? तुम्हाला जर फायद्यांना चिकटून राहायचं असेल तर तुम्हाला तुमची जात, पूर्वाश्रमीची जात कुठं ना कुठंतरी कुठल्या ना कुठल्या तरी पद्धतीत कायम ठेवावी लागेल. इथंच सगळ्यात मोठा बाबासाहेबांचा पराभव जो म्हणतो आम्ही तो दिसून येतो. बाबासाहेबांनी आपल्या अनुयायांना हे सगळं बाजूला टाकून एक नवीन अस्मिता देण्याचा प्रयत्न केला. हिंदू धर्मात हिंदू म्हणून मी जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही, हे म्हणण्याच्या मागे फक्त हिंदू हे नाव, सनातन हे नाव, सनातनी संस्कृती इतका मुद्दा नव्हता. जे अपमानास्पद पातळीवरचं जगणं दलितांना भोगावं लागत होतं त्याच्यावरती तीव्र प्रतिक्रिया म्हणून ह्या विधानाकडे पाहता येईल. मग आता नाव बदलल्याच्या नंतर सुद्धा ते जगणं तसंच राहिलं असं म्हणायचंय का? बाबासाहेबांचा पराभव आहे तो इथे. 2026 मध्ये जनगणनासाठी आलेल्या लोकांच्या तिथे आपण जर आपल्या नावापुढे नवबौद्ध लिहिलं, बौद्ध लिहिलं, तर आपल्याला दलित म्हणून जे फायदे मिळतात ते सगळे फायदे आपण गमावून बसतो. मग ह्याची दलितांची तयारी आहे का? ह्या ज्या कुबड्या संविधानाने तुम्हाला दिलेल्या होत्या आणि नंतर मग त्या कुबड्या कशा बळकट करा, मग त्या कुबड्या चांगल्या लाकडाच्या कशा करा, मग त्या कुबड्यांना चांदीचे पाय कसे लावा, मग त्या कुबड्यांना अजून घोंगरं कशी लावा सोन्याचे, चांदीचे, हेच सगळे सांगत बसले. पण ह्या कुबड्या जोपर्यंत निघत नाही तोपर्यंत आपल्याला स्वतंत्रपणे आपल्या पायावर उभं राहता येणार नाही. ह्याची जाणीव दलितांमधला जो मध्यम वर्ग आहे किंवा उच्च मध्यम वर्ग तयार झाले त्यांना तरी का नाही? आणि आजची परिस्थिती अशी आहे की अशी मोहीम सुरू झालेली आता की नवबौद्धांनी आपल्या याच्यावर आवर्जून महार लिहावं. का लिहावं? तर तुम्हाला ते उद्याच्या सगळ्या हे सगळे रिपोर्ट तयार होतील, तुमचे प्रमाणपत्र तयार होतील, त्या सगळ्यामध्ये जर तुम्ही महार असाल तरच तुम्हाला फायदे मिळणार आहेत. आणि ते जे काही छोटे फायदे त्याच्यातल्याही मोजक्याच लोकसंख्येला मिळालेले आहेत. 2001 का 2चा इंडिया टुडेचा तो सर्वे आहे की दलितांमधल्या किती जातींना दलित आरक्षणाचा फायदा झाला, तर ती संख्या 1-1.5-2% पुढे जात नव्हती. दुसरं सगळ्यात मोठं आव्हान आता समोर आहे उपवर्गीकरणाचा. कोटा अंतर्गत सब कोटा. दलितांमधल्या फक्त पूर्वाश्रमीच्या महारांना जास्त फायदे मिळाले, मांगांना मिळाले नाहीत, ढोरांना मिळाले नाहीत, सांभारांना मिळालेले नाहीत, डक्कलवारांना मिळाले नाहीत, अजून जे कुठले सगळे त्याच्यातले सब कास्ट आहेत, कोटा सब कोटा. मग आता काय म्हणणं पडलेलं आहे की तुम्ही सब कोटामध्ये द्या रिझर्वेशन. सरसकट तुम्ही सगळ्या दलितांना म्हणाल तर त्याचा फायदा फक्त महारांना होतो, मग मागांचं काय? म्हणजे कुठपर्यंत पोहोचले हे बघा. 56 साली बाबासाहेबांनी प्रतिक्रिया म्हणून हिंदू धर्मात जन्मलो तरी हिंदू धर्मात मरणार नाही असं जे आधी म्हणले होते त्याची कृती करून दाखवली.
बौद्ध धम्माचा स्वीकार केला. 56ची गोष्ट आहे, त्यांच्या मृत्यूच्या आधी. तेव्हापासून ते आजपर्यंत म्हणजे ही सगळी 60 वर्ष उलटून गेलेली आहेत. आणि या 60 वर्षाच्या कालखंडामध्ये आम्ही जे सगळे दलित म्हणून घेतात SC कॅटेगरीमध्ये, मी ट्राईबचा तर विचार करतच नाही, नंतर करूयात, SC शेड्यूल कास्ट, अनुसूचित जाती, ह्या ज्या सगळ्या, आपण फक्त पहिले महाराष्ट्राचा विचार करू. बाबासाहेबांची चळवळ इथूनच सुरुवात झाली आणि प्रामुख्याने प्रभाव महाराष्ट्रात राहिला, म्हणून बाहेर तर सगळ्या भारतभर आहे ती गोष्ट वेगळी. का नाही असं घडलं की ज्या सगळ्या दलित जाती त्या सगळ्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला? तुम्हाला पूर्वाश्रमीचे महाराज का दिसतात? असे किती मांगेत की ज्यांनी बौद्ध धम्म स्वीकारले? असे किती डक्कलवार आहेत, असे किती ढोर आहेत, असे किती चांभार आहेत त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारले? असं का नाही झालं? भगवे दलित आणि निळे दलित ही वर्गवारी का केली जाते? आणि आता जेव्हा हे बोंबा मारायला लागले की तुम्हाला फायदे पाहिजे असले तर पूर्वाश्रमीच्या सगळ्यांच्या जातीचे नावं लिहा, तर आता हे असं का म्हणत नाहीत? बाबासाहेबांचे अनुयायी असताल तुम्ही तर जात लिहिणं हा तुम्हाला अपमान का वाटत नाही? बाबासाहेबांचाच अपमान का वाटत नाही? बाकीच्या ज्या प्रतिज्ञा दिलेल्या होत्या, हिंदूंचे देव पूजायचे नाही, शेंद्राचे देव पूजायचे नाही, गणपती बाप्पा बसवला म्हणून भाऊ कदम सारख्या नटावरती ज्या पद्धतीचा सामाजिक बहिष्कार टाकायच्या टोकापर्यंत हे लोक गेलेले होते, मग त्या लोकांनी याचं उत्तर द्यावं. जर तुम्हाला शेंद्राचे देव चालत नसतील, हिंदूंचे देव चालत नसतील, तर हिंदूमधली जाती व्यवस्था आज सुद्धा जे लांछन आहे ती भूषणासारखी गळ्यात मिरवावी का वाटते? का तुम्हाला तुमचं SC असण्याचं सर्टिफिकेट कायमस्वरूपी त्या कुबड्या का बाळगाव्या लागतात? आज फक्त आम्ही हा वारंवार मुद्दा सांगून शेवटी थकून नाच सोडून द्यावा अशी परिस्थिती, की कुठल्याही परिस्थितीमध्ये आरक्षणाचा जो काही फायदा छोटा मोठा असेल तो फक्त आणि फक्त सरकारी नोकऱ्यांचं जे एक छोटं क्षेत्र आहे, सगळ्या मिळून जेमतेम ह्या 3-3.5 कोटीच्याही दोड्या नाहीत अशा नोकऱ्या आहेत. जो काम करणारा वर्ग आहे 71 कोटीमध्ये, त्याच्यातले फक्त काय म्हणतील किती टक्केवारी निघती तुम्ही ते बघा. इतक्या कमी प्रमाणात, जेमतेम 5% इतक्या प्रमाणामध्ये सरकारी नोकऱ्या, बाकीच्या 95% नोकऱ्यांमध्ये, उद्योगांमध्ये, व्यवसायामध्ये, रोजगारामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये संधी आहे. तुम्ही मात्र त्या 5% अडकून बसलेले आहात. त्याच्यावरती सगळं डोकं खर्च करतायत. 60 वर्ष झाली आणि आता जेव्हा जनगणनेसाठी लोक येत आहेत तेव्हा त्याच्यावरती आवर्जून आपली पूर्वाश्रमीची जात लिहायची. ही मानसिकता कुठली आहे? हा नेमका कुठला पराभव आहे बाबासाहेबांचा? म्हणजे ती सगळी त्यांची शिकवणूक पायदळी तुडवली. आजही तुम्हाला पूर्णपणे, म्हणजे तुम्ही त्याच्यातली ज्यांची परिस्थिती सुधारलेली आहे त्यांच्या बाबतीत म्हणतो, जे मध्यमवर्गीय झाले, उच्च मध्यमवर्गीय झाले दलितातले, त्यांनाही आपलं जात प्रमाणपत्र सोडायचं का नाहीये? एक फक्त उदाहरण माझ्या माहितीतल्या शाळेतल्या एका मित्राचं आहे की त्यांनी चुकूनही, तेव्हापासूनच गोष्ट आहे, त्यांनी तेलंगणातले होते, ते जे जातीचं प्रमाणपत्र होतं त्याच्या वडिलांनीच त्याचा त्याग केला आणि तेव्हापासून ते आजही माझ्या संपर्कात आहेत, पण त्यांनी त्यांची दलित जात ही, दलित ओळख ही ठेवली नाही. त्यांची मुलं, पुढची पिढी त्यांनी बाकीच्या सगळ्या खुल्या वर्गामध्ये वाढवली, खुल्या वर्गामध्ये केले. त्याच्यातले तर आता 2 जण अमेरिकेतच गेलेले आहेत. ही सगळी संधी, विस्तारलेलं क्षितिज सगळं दिसत असताना आपल्या आपल्या अंड्यापुरतं आपलं जग पिवळं, किंवा आता ह्यांच्या भाषेत आपलं जग निळं असं म्हणायची पाळी आलेली आहे. हा दलित बाबासाहेबांच्याच अनुयायांनी केलेला बाबासाहेबांचा पराभव आहे. बघूयात त्यांच्यातले जे तथाकथित विचारवंत असतील त्यांना जर काही ह्याच्यावरती काही कडकपणे सुचलं, त्यांनी आपल्या समाजाला मार्गदर्शन केलं आणि बाहेरून कोणी आमच्यासारख्यांनी सांगितलं तर आम्हाला फक्त शिव्या शाप मिळतात त्याच्यामधून. इथेच थांबूयात. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज